तू जा त्याच्यावर 31st सेलिब्रेट करायला. बघ तू पिलायस का? गेला तो. अरे किती वाईट वाटलं असेल एखाद्याला असं टाळून. वाईट वाटलं असेल. वाईट वाटलं असेल. तू चला सुरू करूया. काय काय चाललंय? अगं एवढं खमंग वास येतो. आय कॉन्ट रेजिस्ट. मला खावं लागणार. लहान मुलांसारखं वागू नकोस हा प्लीज. मला आवडतं लहान मुलांसारखं वागायला. ए हॅलो, हसतेस काय? तुला काय वाटतंय तू खूप मोठी झालीस? नाही, तुला माहितीये का खरं तर मलाही असं बालिशपणे वागायला आवडतं. हो ना? हो ना. मग आपण कॉलेजमध्ये असल्यासारखं वागूया. हा रेडी? काय? हाय, आय एम कपिल. ओके, सो मुझसे दोस्ती करोगी? क्या? क्योंकि मुझे दोस्त बनाना पसंद है. म्हणजे सगळ्यांशी असं बोलतोस का तू? हा म्हणजे जे मला आवडतात त्यांच्याशी मी बोलतो असं. खरं? हे हाय. हे हाय. मला तू तुझ्या पॉलिटिक्सच्या नोट्स देशील? सर म्हणाले तू खूप मस्त नोट्स काढतोस. अरे ये ना. थैंक यू सो मच. हे क्या अब हम दोस्त बन सकते हैं? आई एम स्कैर्ड. क्यों? कारण तुला पॉलिटिक्स येतं ना. अरे पॉलिटिक्स येतं, आवडत नाही काही. गौरी. वो हाय. हे हे हाय. तू कोणाची वाट बघतोस का? हो. कोणाची? कोणाची? जिला गुलाब नाही वॉटेवर गुच्छ हा द्यायचा आहे तिची वाट बघतोय. मग जा ते. अरे असं कसं देऊ? मला मला भीती वाटते. तू माझी मैत्रीण आहेस ना, मला शिकव ना जरा, प्रॅक्टिस घे ना. मी का शिकू? अरे तू बेस्ट फ्रेंड आहेस ना माझी. अच्छा ठीक आहे, मग शिकव चल. प्लीज म्हणा दे. ओके प्लीज मला शिकवशील? ओके. हे बघ, तिच्या समोर गेलास कॉन्फिडन्स नाही द्यायचा. हा कॉन्फिडन्स की हे तिला द्यायचं. ओके विथ अ स्माइलिंग फेस. ओके. आणि म्हणायचं आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. तुला मान्य आहे ना? येस. तुला मान्य आहे ना? मान्य की नाही सांग. कांदा भजी. बेस्ट. ठरलं मग. भजी बनव माझ्यासाठी. पण काल रात्रीची शिळी नको हा मला, उरलेली. फ्रेश बनव माझ्यासाठी. ओके. कांदा भजी. कांदा. थांब गा, मी पण येते मदतीला. आत्ता होतील. गौरी, तू सौरभला सगळं का सांगितलंस? तुला काही अक्कल? त्याला काय वाटलं असेल? त्याने काही समज करून घेतला म्हणजे? आई, तुला त्याच्या बोलण्यावरनं काही जाणवलं का?
नाही तसं काही नाही, पण तू सांगायला नको होतस. अगं डोंट वरी, असं काहीच नाहीये. ही इज व्हेरी ओपन माइंडेड. असू दे, पण मी जग पाहिलंय, कळलं ना? हे बघाय, मला खोटं बोलता येत नाही. हं? आणि एकदा खोटं बोललो ना की ते खोटं लपवायला आपल्याला 1000 खोटी बोलावी लागतात. लहानपणी माझी आई मला असं घरात कोंडून ठेवायची, बाहेरून कुलूप वगैरे. का? मस्ती. इतका मस्ती खोर होतो मी, धिंगाणा घालायचो नुसता. हे इकडून पाड, ते फोड, ते उघड, इथून तिथे उडी मार. बापरे, हॉरिबल नुसतं. पण तुला आता हे सगळं जाणवतंय, हे खूप महत्वाचं आहे. खरंच. माझे आई बाबा मला घरी कोंडून ठेवायचे आणि मग ते बाहेर जायचे. आधी मी खूप रडायचो बरं का, पण नंतर मी त्या रूमचा चेहरा बदलून टाकला. मग त्यांनी ते बंद केलं. वा, तेव्हा आपण राजे असतो रे. मला माहिती आहे तुला कालच्या रात्रीबद्दल कळल्यावर ते सगळं पचवणं किती कठीण गेलं असेल. अजूनही जात आहे. तू कितीही हसत असलास ना तरी हे सगळं जाणवतंय मला. पण काय करू, वॉर इज वॉर, आणि जे तू सुरू केलंयस. सॉरी मित्रा. पण आश्चर्य हा, म्हणजे सोनसरी सारख्या अगदी छोट्याशा गावात राहूनही तू इतका असा ब्रॉड माइंडेड आहेस. वा. ब्रॉड माइंडेड? सौरभ खरोखर ब्रॉड माइंडेड आहे, माझ्यासारखाच. खरंच सौरभ सारखा नवरा मिळायला भाग्य लागतं, भाग्य. त्यांनी घेतला का संशय? हा, अगं शोधून सापडायचा नाही असा मुलगा. नाही तर आजकालची मुलं, मुलगी जरा दुसऱ्या मुलाशी बोलताना दिसली की लगेच संशय घेतात. पण ह्याचं ना बाई अगदी कौतुक करावंसं वाटतं मला. आई, तू मला मदत करायला आली आहेस ना? तू मदत करणार आहेस का मी माझं माझं करू? मला जायचंय त्याच्याबरोबर ऑफिसमध्ये. हां, हो, चल चल. एक सेकंड. चव बघितलीस ना ग? चांगली भजी खायला घाला त्याला, खुश झाला पाहिजे एकदम. ती जळते बघ. बाबा, मी तुम्हाला एक सांगू का? काल रात्री जे इथे घडलं ते मी ऍक्सेप्ट करू शकतो, कारण मी शहरात वाढलोय, मी तिथे राहिलोय, तिथे शिकलोय, तिकडच्या लोकांमध्ये मी वावरलोय. पण आपल्या गावात ते सगळ्यांना झेपणारे असं मला तरी वाटत. सो आय फील की तुम्ही प्लीज बाहेर कोणाला हे कळू देऊ नका. तुम्ही मला समजू नका. तुम्ही सूट दिलीत गौरीला म्हणूनच झालं हे सगळं. अहो अण्णा, ही वॉज अडकलेले इनसाइड द मयेकर हाऊस विथ द गौरी ताई होल नाईट. हो ना सर? तुला कोणी सांगितलं सगळं? अख्ख्या विलेज मध्ये बातमी स्प्रेड झाली आहे. काल रात्रीच्या घटनेबद्दल बाहेर लोकांना कळले आई. काय? हो, आणि माझ्याही घरी कोणीतरी कळवलंय. मला आत्ताच आईचा फोन येऊन गेला. गावात ही बातमी समजली याचा अर्थ कपिल, काल कोणीतरी आपल्या घरी येऊन गेलं. गौरी, सौरभ